ॲग्रिकॉस सबका बॉस या चॅनलवरती सर्व ॲग्रिकॉस मित्रांचं स्वागत आहे. वडीत कापणी केलेल्या वनस्पतीच्या लागवडीसाठी टिंबटिंब ही पद्धत उपयुक्त आहे. मिस्ट चेंबर. खालीलपैकी कोणते कॅम वनस्पतीचे उदाहरण आहे? अननस. खालीलपैकी कोणते अक्षरगणवृत्ताचा प्रकार आहे? मालिनी. खालीलपैकी कोणते एक द्विअक्षीय प्रक्षेपक दृकश्राव्य आहे? चित्रपट. टिंबटिंब हे एक तंतुमय पीक आहे. कापूस. हे समजलं ना? कोणतेही द्विअक्षीय प्रक्षेपित दृकश्राव्य. द्विअक्षीय म्हणजे 2D, 2 डायमेन्शनल. आणि आता 3D पण आलेलं आहे, ज्याला आपण चष्मा घालून जे चित्रपट बघतो तर 3D असतं आणि रेग्युलर बघतो ते 2D असतं. तर 2Dचं चित्रपट हे माध्यम आहे. टिंबटिंब एक तंतुमय पीक आहे. कापूस. मातीची सच्छिद्रता 25 ते 50% या श्रेणीत येते. त्यानंतर फर्ब आहे ते आपल्याला चूज करायचं आहे. द मदर अलॉंग विथ हर डॉटर डॅश डॅश टेनिस ऑन संडे प्लेज टेनिस. आई तिच्या मुलीसोबत रविवारी टेनिस खेळते. त्यानंतर मॅथ्सचा क्वेश्चन. नंतर खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? कर्वेंना मिळाला आहे, पांडुरंग वामन काणेंना मिळाला आहे, लता मंगेशकरांना मिळाला आहे, सुनील गावस्कर यांना अजून मिळालेलं नाही आहे. जिल्हा पातळीवर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांची स्थापना कोणत्या कार्यक्रमांतर्गत झाली? एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. गव्हाचे वैज्ञानिक नाव काय? ट्रिटिकम एस्टिवम. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? उर्जित पटेल. आता हा क्वेश्चन आहे मागच्या वर्षीचा, त्यामुळे आता परत मला कमेंट करून सांगा की 2019ला सध्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? बियाणे कायदा 1966. 1966मध्ये किती विभाग आहेत? बियाणे कायदा 1966मध्ये 25 विभाग आहेत. खालच्या दिशेने पाण्याचे वहन होते त्या प्रक्रियेला पाझर असं म्हणतात. त्यानंतर परत मॅथ्सचा प्रश्न आहे. डाय अमोनियम फॉस्फेट DAP म्हणजेच संयुक्त किंवा जटिल खतचा हा प्रकार आहे. जो शेतकरी त्याच्या समाज व्यवस्थेत सर्वात शेवटी नवीन पद्धतींचा स्वीकार करतो त्याला मागासलेला म्हणतात. करेक्ट टेन्स ओळखायचं आहे. माय ब्रदर डॅश डॅश इज टेक्स्टाईल बिझनेस लास्ट इयर. माझ्या भावानं टेक्स्टाईलचा बिझनेस लास्ट इयरला सुरू केला म्हणजे काही भूतकाळ येईल, त्यामुळे स्टार्टेड हे त्याचं उत्तर योग्य असेल. खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे? आंबा. परत मॅथ्स. परत आर्टिकल चूज करायचं आपल्याला. डॅश डॅश ब्रीफ रिपोर्ट ऑन डॅश डॅश 2-day workshop on marketing and sales held in May has been enclosed. A brief report on the 2-day workshop on marketing and sales. Okay. हरितगृहात गुलाबाच्या अधिक उत्पादन व चांगल्या प्रती येण्यासाठी रात्री तापमान किती ठेवावे लागतं? 16°C. अंतर्गत पंख विकसित होणाऱ्या एंडोपटेरिगोटाचे कीटकांचे प्रकार टिंबटिंब आहेत. 9 इतके आहेत. टिंबटिंब या अलंकारात उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली असते, त्याला अनन्वय अलंकार असं म्हणतात. त्यानंतर प्रिपोजिशन ओळखा. द इन्स्ट्रक्शन्स वेअर इन फ्रेंच, आय ट्रान्सलेटेड इट इंटू इंग्लिश. फ्रेंचमधले जे इन्स्ट्रक्शन होते त्याला मी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं. कमी प्रमाणात पोषक द्रव्ये असलेल्या खतांमध्ये टिंब% कमी प्राथमिक पोषक द्रव्ये असतात. 25% कमी प्राथमिक पोषक द्रव्ये म्हणजे NPK असतात. नवीन कौशल्य कसे अवगत करावे या मूळ उद्देशासाठी टिंबटिंब ही पद्धत वापरतात. तर कृती प्रात्यक्षिक. कोणत्या राज्याने 2018च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सर्वोत्तम सादरीकरणाचे पारितोषिक पटकावले? ते राज्य आहे महाराष्ट्र. त्रिभुवनये, चौघडा व पाचुंदा या तिन्ही शब्दांमधील समास द्विगु समास आहे. मॉस्किटो कॉईलमध्ये वापरलेले पायरेथ्रॉइड म्हणजेच ॲलेथ्रिन नावाचं केमिकल. पीक विमा योजना उत्पादनाशी संबंधित धोका कमी करते. FYM बनवण्याची एक सुधारित पद्धत म्हणजे
कोणती पद्धत आहे? गोबर गॅस प्लांट आणि मळी, तर ही सुधारित पद्धत आहे. कोणत्या मराठी माणसाला महात्मा गांधींचा राजकीय गुरु संबोधले जाते? तर ते ग्रेट व्यक्ती होते गोपाल कृष्ण गोखले. ग्रामीण भागातील कृषी उद्योग व व्यापाराकरता पतपुरवठा करण्यासाठी टिंबटिंब बँक सुरू करण्यात आली. क्षेत्रीय विकास बँक, रिजनल बँक. ओके. खालीलपैकी कोणते एक द्विअक्षीय दृश्यरूप आहे? तर भित्तिचित्रे हे द्विअक्षीय दृश्यरूप. द्विअक्षीय म्हणजे 2 डायमेन्शनल दृश्यरूप आहे. मातीमध्ये जर 10% पेक्षा जास्त कॅल्शियम कार्बोनेट असेल तर ती प्रचंड चुनखडीयुक्त असते. कोणत्या प्रकारच्या जमिनीच्या संधारणाकरता चुना वापरतात? आम्लधर्मी जमिनीच्या संधारणाकरता चुना वापरतात. तर अल्कधर्मी जी जमीन आहे तिच्या संधारणाकरता काय वापरतात? कमेंट करून सांगा. बंधाऱ्याचा उपयोग टिंबटिंबसाठी होतो. प्रवाहातील पाण्याची साठवण करण्यासाठी बंधाऱ्याचा उपयोग होतो. शेतीचे जैविक कुंपण करण्यासाठी खालीलपैकी कोणती वनस्पती उपयुक्त आहे? ड्युरांटा. शेतीचे जैविक कुंपण करण्यासाठी ड्युरांटा ही वनस्पती उपयुक्त आहे. काकडीवर्गीय पिकांमधील कडवटपणा टिंबटिंब ह्यामुळे असतो. तर कुकुरबिटॅसिन नावाचं त्यात केमिकल असतं, त्यामुळे आपल्याला काकडी कडवट लागते कधी कधी. नियंत्रित बाजारपेठांमध्ये टिंबटिंब नियंत्रणात राखल्या जातात. विपणनच्या पद्धती असतात त्या आपल्या नियंत्रणात राखल्या जातात. सामान्य चरकाद्वारे ऊसातील टिंबटिंब टक्के रस काढला जातो. तर 55 ते 65% रस सामान्य चरकाद्वारे काढला जातो. बटाटा हा टिंबटिंबचा समृद्ध सोर्स आहे. बटाट्यापासून आपण स्टार्च मिळतं, तो पिष्टमय पदार्थांचा एक समृद्ध सोर्स आहे. तर मोस्ट सुटेबल डिटर्मिनर लिहायचं आहे. तर कोणता? इज देअर डॅश डॅश बटर मिल्क इन द कूलर. इज देअर एनी बटर मिल्क इन द कूलर? उंचावर होणाऱ्या भातामध्ये हरितलोप किंवा क्लोरोसिस प्रामुख्याने कशाच्या कमतरतेमुळे दिसतो? तर लोहाच्या कमतरतेमुळे क्लोरोसिस होतं. खालीलपैकी कोणते पीक एरॅकी कुळातील आहे? तर टॅरो, टॅनी आणि सुरण हे तीनही एरॅकी या कुळातील पिकं आहेत. एका पिकाला 60 मिमी खोलीवर 0.75 IWCPE प्रमाणात द्यायचे असल्यास ते टिंबटिंब CPE नंतर सिंचित केले गेले पाहिजे. तर याचं उत्तर आहे 80 मिमी CPE. वाटाण्याचे शास्त्रीय नाव आहे पिसम सटायवम फॅर हॉर्टेन्स. एप्रिल महिन्यात द्राक्ष पिकाच्या केलेल्या छाटणीला खरड छाटणी असं म्हणतात. स्पॉट द एरर इन द गिवन सेंटेन्स. बिलीव्ह इन द गॉड. तर ह्याच्यातला एरर आहे द. कारण मित्रांनो, ज्यावेळी आपण काही शब्द असतात त्याच्यासमोर द कधीच लावत नाही, बिलीव्ह इन गॉड असं लावतो, तर ते द येणार नाही. तर अशा प्रकारे तुमचा चांगला प्रतिसाद ॲग्रिकॉस सबका बॉससाठी मिळतो. तर आपल्या प्रत्येक मित्रांपर्यंत ही माहिती पोचवा, प्रत्येकाला याचा फायदा होऊ द्या. कारण कसं आहे, शेअरिंगमुळे प्रेम वाढत असते आणि पूर्ण प्रेम आपल्या ॲग्रिकॉसमध्ये पसरू द्या, एवढीच एक इच्छा आहे. आणि ऑल द बेस्ट. जबरदस्त अभ्यास करा, जबरदस्त परफॉर्मन्स ठेवा आणि जबरदस्त पोस्ट काढा. मला नक्की सांगा. थँक्यू. ऑल द बेस्ट. बाय. तर मित्रांनो, काही क्वेरीज असतील तुमच्या, काही अडचणी असतील तर मला कमेंटद्वारे लगेच कळवा. ओके. तर त्या शंकांचं निरसन 100% केलं जाईल. आणि मी सबस्क्राईब करा म्हणणार नाही आहे चॅनल, त्याची काही गरज नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गरज आहे ती शेअर करण्याची. कारण बऱ्याच मित्रांना आपल्या माहिती नसते, त्यांच्यापर्यंत चांगला संदेश, चांगली माहिती पोहोचवणं हे आपल्या ॲग्रिकॉसचं काम आहे. त्यासाठी उचललेला हा एक व्हिडिओ आहे मित्रांनो. तर आधी शेअर करा सगळ्या मित्रांना, सगळ्यांपर्यंत ही बातमी पोहोचवा. धन्यवाद. जय ॲग्रिकॉस.